प्रभाग क्रमांक 2 निर्मलनगर संत वामनभाऊ कॉलनी इथं रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न. नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामामुळे शहर विकासाला गती. आमदार संग्राम जगताप. अहिल्यानगर शहराचा विकास कामांच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामांमुळे शहर विकासाला गती मिळाली आहे. पूर्वी शहराला खेडं म्हणून संबोधलं जात होतं, मात्र आता नागरिकच शहराचा उल्लेख विकसित शहर म्हणून करू लागलेत. सर्वांच्या सहकार्यामुळेच विकासाचे मोठे प्रकल्प मार्गी लागत असून निर्मलनगर हा शहराचा शेवटचा भाग असतानाही या परिसरातील मूलभूत प्रश्नापासून सर्वच विकास कामं ही मार्गी लावण्यात आली आहेत. जमिनीखालील कामं पूर्ण केल्यानंतरच रस्ता काँक्रिटीकरणाची कामं हाती घेतली असून त्यामुळे ही कामं टिकाऊ राहतील आणि पुन्हा पुन्हा दुरुस्तीची गरज भासणार नाही. पुढील अनेक वर्षांचा विचार करून शहरामध्ये विकास कामं सुरू असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. प्रभाग क्रमांक 2 मधील निर्मलनगर संत वामनभाऊ कॉलनी इथं रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, महेश तवले, माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे, सामाजिक कार्यकर्ते सुनील त्रिंबके, नगरसेवक विशाल नाकाडे, नामदेव कांबळे, रवींद्र डहाळे, स्वाती आव्हाड, प्रशांत कोळपकर, किसन लांडे, सचिन आव्हाड, राहुल लांडे, भगवान वामन, भगवान गर्जे, महादेव गर्जे, अंबादास दहीफळे, रोहिदास सांगळे, सुनीता डहाळे, शारदा गर्जे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पवार म्हणाले की माजी नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांच्या प्रयत्नातनं संत वामनभाऊ कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न हा मार्गी लागला आहे. हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता आणि नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. आता हे काम पूर्णत्वाकडे जात असून दर्जेदार कामं करून घेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रभाग क्रमांक 2चा विकास कामामधनं कायापालट होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नगरसेवक निखिल वारे म्हणाले की अहिल्यानगर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना विकास कामं मार्गी लागणं कठीण होतं. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळं शहरातील सर्वच भागात विकास कामांना गती मिळाली आहे. निर्मलनगर परिसरातील विविध रस्त्यांची कामं पूर्ण होत असून हा शेवटचा रस्ता सुरू करण्यात आला आहे. पुढील काळातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीनं सुरू असलेल्या विकास कामांचं स्वागत करण्यात आलं. आमदार संग्राम जगताप आणि स्थानिक नगरसेवकांनी निर्मलनगर परिसराचा विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या साधारणपणे आता 7 वर्ष झाले आम्ही सगळेजण, त्यामध्ये पाऊलबुधे साहेब असतील, वारे साहेब असेल, मी असेल, सुनील भाऊ असेल, आम्ही 4 जण तुमच्याकडे गेली 7 वर्षापासून नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी तुम्ही आम्हाला सर्वांना दिली होती. आणि ही संधी देत असताना त्यावेळेस निवडणुकीमध्ये आम्ही अनेक आश्वासनं तुम्हाला दिली होती आणि या 7 वर्षात प्रामाणिकपणे त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत होतो. त्यामध्ये आमच्याकडून अनेक या भागामध्ये अनेक विकासात्मक कामे झाली. त्याच्यात काही कामं बराडेसर या ठिकाणी मागे राहिली होती, परंतु तरी देखील आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निर्मलनगर परिसरातील बहुतेक रस्त्यांची कामं असतील, अनेक विकासाची कामं असतील, ती मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी 5 वर्षात केलं होतं. या रस्त्याचं देखील 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणी झटत होतो. या ठिकाणी विनीत भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. विनीत भाऊंच्या वाट्याला हा रस्ता त्यांनी घेतलेला होता. आज आपल्या निर्मलनगर परिसरातील साहेब निर्मलनगर मधला शेवटचा राहिलेला रस्ता आहे. बाकी सगळे रस्ते झालेत. आपण जो निधी आम्हाला उपलब्ध करून दिला त्या निधीतून झाले. आता शेवटचा हा रस्ता आहे. हा रस्ता ज्यावेळेस काँक्रिटीकरण होईल त्यावेळेस 100% निर्मलनगर परिसरातील रस्ते या भागातले सत्कार कॉलनी भागातले सर्व रस्ते काँक्रिटीकरण होतील. आता माझ्या अगोदर बाळासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त करत असताना निश्चितपणे सर्वांना आता सांगितलं की आम्ही गेल्या 1-1.5 तासापासून या ठिकाणी वाट बघतोय आणि ज्यावेळेस वाट बघायचा आनंद काय असतो हे आपण सर्वांनी घेतलेला आहे. परंतु तुम्हाला एक गोष्टीचं मी सांगू इच्छितो की जसं आपण इथं वाट बघतो तसं आमदार साहेब ज्यावेळेस मुंबईला जातात निधीसाठी तासनतास, तुम्हाला सांगतो कित्येक वेळा सकाळी 8-9 वाजता जी सुरुवात होती मंत्रालयात गेल्यानंतर रात्री 12-12 वाजूस्तर हे थांबत असतात. त्या माध्यमातून अहिल्यानगर शहराला मोठ्या प्रमाणात निधी आणत असतात. आपण पाहतोय जर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघायला गेलं तर महापालिकेच्या निधीमधून एकदम वाईट परिस्थिती आहे महापालिकेची. महापालिकेच्या निधीतून कुठलंही काम होऊ शकत नाही. परंतु आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय संग्रामभाई जगताप हे आपल्याला वारंवार निधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपल्या भागातील अनेक कामं मार्गी लागलेली आहेत. साहेब फेस्टूची देखील लाईन टाकणं बाकी होतं तर ती लाईन देखील टाकलेली आहे. कनेक्शन देखील आता दिलेले आहेत.
या कामासाठी विनीत भाऊ पाऊलपुते साहेबांच्या जे निधीतून हे काम होतंय. मी परत एकदा सर्व आपल्या निर्मलनगर परिसरातील नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो की कामाला थोडा उशीर झाला. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.